पहाटे 3च्या सुमारास खराडी भागात जे रेव पार्टी झाली त्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावाई प्रज्वल खेवलकर हे सुद्धा होते आणि त्यांना आता पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। जे पार्टी हॉटेलमध्ये पार्टी झाली ते हे हुजुरा हॉटेल आहे जे खराडी भागामध्ये आहे। याच ठिकाणावरून 7 जणांना अटक केलेली ताब्यात घेण्यात आलेलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेने ही सगळी कारवाई केलेली होती। आता या हॉटेलजवळ जर आपण पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त आहे। पोलिसांकडून या हॉटेलमध्ये आता सगळा ताफा जो तैनात करण्यात आलेला आहे आणि आतमध्ये कुणालाही जाऊ दिलं जात नाहीये, कारण याच ठिकाणी सगळा पंचनामा जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे कुठलेही पुरावे यामध्ये छेडछाड होऊ नये यासाठी पुणे पोलिसांकडून ही सगळी खबरदारी घेण्यात आलेली आहे। मात्र रात्रभर जी पार्टी चालली त्या पार्टीमध्ये हे सगळे जे नागरिक होते ते होते ज्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र या हॉटेलचा जो मॅनेजर आहे तो मात्र आता कुठलीही माहिती देण्यास तयार नाही। तो म्हणतो आता आम्ही आलेलो आहे, आता माहिती घेतो, अपडेट घेतो। मात्र या हॉटेलची जी आहे ती बुकिंग मात्र झालेली होती आणि ती बुकिंग कुणाच्या पार्टीसाठी झाली होती, या सगळ्या पाठीमागे कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पुण्यात सातत्याने अंमली पदार्थाचा सुळसुळाट असेल किंवा अशा प्रकारच्या पार्ट्या चालतात आणि यात अति उच्च भ्रू लोक जे आहेत ते सहभागी होत असल्याचं समोर आले। त्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचे जे धिंडवडे उडत आहेत ते पाहताना मिळत आहेत। मात्र अशा पद्धतीने एका राजकीय नेत्याचा जावाई सुद्धा यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। बालाजी, मी आपल्याला थोडंसं थांबवते, आपण असे जोडलेले राहा। आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे जोडलेले गेलेले आहेत। नीलमताई, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपली प्रतिक्रिया यावर? मुळामध्ये आता मला ही अशी रेव पार्टीची बातमीच मुळे वाहिन्यांकडून कळलेली आहे। याच्या संदर्भामध्ये पोलिसांकडून काय अधिकृत स्टेटमेंट येते बघणं आवश्यक आहे। आणि असे जे विषय आहेत, महिला अत्याचार असेल, रेव पार्ट्या असतील, ज्याच्यामध्ये समाजाचं अत्यंत भयंकर असं नुकसान होतं, यासाठी नुकताच विधान परिषदेमध्ये कायदा करण्यात आलेला आहे आणि संघटित गुन्हेगारीची कलमं त्याच्यामध्ये लावावी अशा प्रकारची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे। पुणे शहर पोलिसांना या रेव पार्टीचा सुगावा लागल्याबरोबर त्यांनी ताबडतोब कृती केलेली आहे। त्याबद्दल खरं तर त्यांना दक्षता आहे असा त्याचा अर्थ आहे। कायदा सुव्यवस्थेचे दिंडवडे म्हणताय तुम्ही, त्याच्यात अगदी एक प्रश्न आहे की हे लोक अशा पद्धतीने खुल्या कशा प्रकारे अशा धजावतात करायला, हा प्रश्न आहे। पण पोलीस याच्या तपशिलात जातील आणि असे जे गुन्हे आहेत ते पक्ष, जात, धर्म, कोण कोणाचे नातेवाईक याच्यापुरते मर्यादित न पाहता एकूण समाजाला लागलेली कीड म्हणून पाहिली पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच, आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये एकीकडे अशा पार्ट्यांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे, तर दुसरीकडे बघितलं तर ह्या पार्टीचा नेमका मुख्य आयोजक कोण होता, यासह या बाबतीत आणखी हे जे प्रकरण आहे यामध्ये कुठलं मोठं रॅकेट सुद्धा असू शकतं का? असू शकतं, पण याच्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छिते, अगदी 2006 पासून ग्रामीण पोलीस असतील, पुणे शहर पोलीस असतील, यांनी अनेक अशा पार्टी पकडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये उच्च पदस्थांची मुलं दुर्दैवाने सापडलेली आहेत। मूळ मुद्दा असा आहे की गरीब मुलं असेल किंवा श्रीमंत असेल, कुणाच्याही कडून अशा पद्धतीचा दुरुपयोग होत असेल तर मग कायद्याची अंमलबजावणी का होत नाही याची सुद्धा उत्तर आपल्याला मिळतात त्यामधूनच। पण कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप हे सरकार सहन करणार नाही, हे मी इथे नमूद करू इच्छिते। नीलमताई, आमच्याकडे जी दृश्य समोर आलेली आहे त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर सुद्धा दिसतात। मी काही त्यांना तसं ओळखत नाहीये आणि मी जरा समोर नाहीये टीव्हीच्या, त्याच्यामुळे दुसऱ्या कामात आहे, मी याच्यावर पुढचं भाष्य करू इच्छित नाही। ताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर रेव पार्टीमधील हे प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे। 5 पुरुष आणि 2 महिलांचा या पार्टीमध्ये समावेश होता।